आता वळूयात आणखीन एका महत्त्वाच्या घडामोडीकडे। आजारपणाचं कारण देऊन उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बीड दौऱ्यातनं धनंजय मुंडे यांनी काढता पाय घेतला होता, जे काल मुंबईमध्ये फॅशन शो मध्ये दिसलेत। धनंजय मुंडे मुंबईतल्या एका फॅशन शोच्या कार्यक्रमात दिसलेत आणि ते आजारी असल्यानं अजित पवारांच्या बीड दौऱ्यात हजर राहू शकणार नाहीत। मी आजारपणा निमित्तानं मुंबईत आहे उपचारासाठी असं त्यांनी सांगितलं होतं। मात्र ते चक्क दिसलेले आहेत मुंबईमध्ये एका फॅशन शो मध्ये। त्यांनी एक्स वरती पोस्ट टाकली होती आणि मी काय हजर राहणार नाही याचं स्पष्टीकरण दिलं होतं, कोणतेही गैरअर्थ काढू नयेत असंही त्यामध्ये म्हटलेलं होतं। मात्र ते काल एका फॅशन शो मध्ये स्पष्टपणे दिसतात आणि त्यामुळे त्यांचा हा फॅशन शो मधला एक व्हिडिओ सुद्धा आता सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय। तर त्यांच्या आजारपणाचं नेमकं कारण काय असा सवालही आता नेटकरी उपस्थित करतायत। तर आधी धनंजय मुंडे यांनी काय ट्विट केलं होतं ते पाहूयात। साहेबांच्या बीड मधील नियोजित दौऱ्यात पूर्ण वेळ उपस्थित राहणार होतो, परंतु माझी प्रकृती अद्यापही ठीक नसल्यानं काल मला मुंबईत यावं लागलंय, त्यामुळे बीडच्या कार्यक्रमांना मी उपस्थित राहू शकणार नाही। याबाबत मी पक्ष नेतृत्वाला पूर्वसूचना दिली आहे। कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये ही विनंती असंही धनंजय मुंडेंनी म्हटलं होतं। तर दरम्यान अंजली दमानिया यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। फॅशन शोला पाहायला मिळालं, वाव। नाही, वैद्यकीय कारण देऊन ते बाहेर होते असं मी देखील आज सकाळपर्यंत ऐकलं होतं, त्यांचा ट्विट देखील बघितलं होतं। पण तो त्यांचा अंतर्गत पक्षाचा निर्णय आहे, त्यांना काय करायचंय, पक्षाने साईडलाईन केलंय, काय केलंय त्याच्यात मला पडायची बिलकुल इच्छा नाही। आमचा लढा जो आहे तो या लोकांसाठी आहे, सामान्य जनतेसाठी आहे आणि तो मी देत राहणार।